धन्यवाद अखिलेश पाटील यांची फरमाईश होती आणि महाराष्ट्री परंपरा महाराष्ट्री संस्कृती आणि 16 शृंगाराने नटलेली म्हणजे अर्थातच लावणी आणि या लावणीच्या ही कथा परंपरा या मैदानाची आहे. या मैदानाने अनेक अशा लावण्यवती पाहिल्यात. त्याचमुळे येत्या 24 तारखेला तुम्ही या सबसे कातील गौतमी पाटील महाराष्ट्रातील सर्वाधिक ज्या खरं तर लावण्यवतीची सर्वाधिक चर्चा आहे आणि नाद करा पण दीपक शेठ पाटील यांचा नाही आणि एक मोठी खरं तर 24 तारखेला अनाउन्समेंट देखील पाहायला मिळणार आहे. आणि 24 ला तर गौतमी पाटील येते पण त्या अगोदर 23 तारखेला श्री मुंबईकर यांनी सांगितले की जवळजवळ 20 ते 25 लावण्यवती या स्टेजवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे शनिवारी सॅटर्डे आणि त्यासोबत एक मोठा संडे देखील तुम्ही पाहणार आहात. नेहमीच मोठी अनाउन्समेंट या क्रीडांगणामधून या व्यासपीठावर नेहमी होताना पाहायला मिळते. मग ती स्पर्धेची असो. जयजी भोसले यांचे खरं तर आमचे साथी आहेत. त्यांनी हे सर्व पाहिलंय. 50,000पासून ते 6,66,000ची सर्वाधिक मोठी स्पर्धा याच मैदानानं पाहिलंय. 2 कार, सोन्याची चैन, एलईडी टीव्ही, अनेक सारे आज प्रेक्षक देखील लाईव्हच्या मध्ये पाहायला मिळतात. आता 3.5 लाखाचा पल्ला पार केलाय 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि आता महत्वाच्या मॅच कडे वळतो. आमच्यासोबत संयम घरत देखील जॉईन झालेत. चला स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचा मॅचच्या दिशेने जाऊया. फार महत्वाची मॅच, डू ऑर डाय. पहिला बॉल धनेश आलेत. पहिला बॉल आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेनं. फिल्डर तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा पलटवार. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विपुलजी ही मॅच दोन्ही संघांसाठी आता फार महत्वाची राहील. जो संघ जिंकेल तो पुढे खेळणाऱ्या, जो संघ मॅच हारेल त्याला या स्पर्धेमधून आपलं अस्तित्व टिकवता येणार नाहीये. त्यामुळे हा सामना फार महत्वाचा. रफ अँड टफ मॅच, डू ऑर डाय मॅच. मृणाल वर्सोलकर अलिबागचा आयकॉन खेळाडू दाखल झालाय. सिद्धिविनायक धाकटीजी टीम मध्ये स्ट्राईक वरती तो खेळतोय. धनेश कामोटकर जे मोठीजुईचे खेळाडू आहेत ते बॉलिंग करतायत. ओ रिव्हर्स खेळलाय. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून मारलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. चांगल्या पद्धतीने अडवलं बॉलला. थांबवण्यामध्ये यशस्वी राहिलेत खेळाडू आणि या बॉलवरती विपुलजी थाबा पाहायला मिळाल्या 2. गुलजी ट्रॅकवर आपण मोठीजुईचा धनेश कामोडकरला पाहू शकतो. मोठीजुई आणि जयेश भोसले सरांचं नातं देखील वेगळं आहे. अगदी उरण तालुक्यातले असं एक मोठीजुई गाव आहे. सर्वाधिक लोकसंख्या, सर्वाधिक जास्त क्रिकेट प्रेमिक, सर्वाधिक जास्त खरं तर कलाकार या गावात दिले. सर्वाधिक जास्त समालोचक मोठीजुई गावात दिलेत आणि त्याच गावातील गोलंदाज धनेश कामोडकर ट्रॅकवर आलाय. मागील चेंडूवर 2 धावा देखील पाहायला मिळाल्या. शरीक्षात दूर थोडासा चेंडू ठेवलाय धनेशने, त्यामुळं एक्स्ट्रा धावा आणखीन एक जोडताना पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आता लुजर विरुद्ध अशी लुजर महत्वाची मॅच, डू ऑर डाय. या सामन्यामध्ये आता स्वतःचा अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे. आणि दोन्ही पाठीराख्यांच्या संघांमधील प्रेक्षकांचं लक्ष या मॅचकडे आहे, कारण हा सामना फार महत्वाचा राहील. धनेश कामोटकर मोठीजुईचा खेळाडू, ग्रामीण स्तरावरती नेहमीच पहिलं षटक तो हाताळतो. याच क्रीडांगणामध्ये मागच्या काही महिन्या अगोदर विक्रम या खेळाडूचा राहिलाय. ओ इनफिल्डच्या वरून भेदून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कॅचची संधी ती ड्रॉप केले. ओ हा कॅच का अडचणी वाढवू शकेल का? मृणाल वर्सोलकर आयकॉन खेळाडू या अलिबाग तालुक्याचं नाव या खेळाडूनं अगदी आपल्या क्रिकेटच्या जोरावरती पलीकडे पोहोचवलंय आणि त्या खेळाडूचा कॅच लवकरात लवकर ड्रॉप केलाय. अशा स्तरावरती अशी फिल्डिंग चालणार नाहीये. फार मोठ्या स्टेजवरती तुम्ही स्पर्धा खेळताय. फार मोठा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी निर्माण करण्यात आलाय आणि इथे फिल्डिंगचा स्तर तुम्हाला उंचवावा लागेल. खराब फिल्डिंग, रन्स मिळाले, एक कॅच ड्रॉप झाला. 3 बॉलमध्ये धनेश यांनी 6 धावा खर्च केल्यात. स्ट्राईक वरती अमित पाटील. अमित साठी पहिला बॉल शॉर्टपिच पद्धतीचा बॉल होता. पडल्यानंतर हलकासा टर्न होताना पाहायला मिळाला. मुवमेंट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. ओ टप्पा बाउन्सर अचंबित केलं गतीनं. बाउन्सरनं मध्येच उंची प्राप्त केली बॉलनं. बॉल आलाय डॉट. चांगल्या टप्प्यावरती धनेश यांचं षटक. 4 बॉल मध्ये अवघ्या 6 दिल्यात. पुढचा बॉल फुल टॉस आहे. गॅप मध्ये चाललाय. मिड ऑनला बीट करून लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे बॉल निघाला दन 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 करत. या सत्रामधील पहिला चौकार अमित पाटीलच्या बॅटमधून.
पहिला चौकार पाहायला मिळाला, फुल टॉस बॉल, त्याचा फायदा मिळाला. 5 बॉल मध्ये धाव फलकावरती 10 धावा. शेवटचा बॉल आहे. पॉवर प्ले मध्ये धनेश बॉलिंग करतायत. शॉर्ट पिच बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, लाईन थोडीशी मागे खेचले. अगोदरचा बॉल फुल टॉस राहिला, त्याच्यानंतर गोलंदाजानं चाणक्षपणा आखत बॉलची लाईन मागे खेचली. बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती सिद्धिविनायक धाकटेजी संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल का सिद्धिविनायक धाकटेजी संघाची. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात, एक झेल सोडलाय मृणालचा आणि त्यामुळे एक जीवनदान देखील मिळालंय. ज्या चुका खरं तर मागील सामन्यामध्ये केल्या होत्या सिद्धिविनायक धाकटेजी टीमनं, कारण मागील सामन्यामध्ये 3 षटकामध्ये फार कमी धावा संयमनं या संघानं उभारल्या होत्या. पण आता 5 षटकांची मॅच आहे. या क्रीडांगणामध्ये 50-55 धावा देखील चांगल्या बनवू शकतात आणि तो स्टार्ट मिळून दिलाय तो म्हणजे या दोन्ही फलंदाजांना. मृणालच्या बॅटमधून 5 आल्यात, तर अमित पाटीलच्या बॅटमधून एक चौकार आलाय. प्रणय सर, पहिल्या 2 दिवसामध्ये गोलंदाजीची चर्चा रंगली, त्यामुळे मागच्या सामन्यामध्ये देखील 51-52 धावा आय थिंक होत्या. त्या बनवण्यासाठी चांगलंच धडपडावं लागलं बॅटिंग करत असताना. मागच्या सत्रामध्ये आपण तो सामना पाहिला. विपुलजी यांनी उल्लेख केला की या मॅच मध्ये देखील 50-55 डिफिकल्ट, अगदी चॅलेंज ठरू शकतात, कारण प्रतिस्पर्धी टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. पण तो हे विसरू नका, अगदी मोरबी संघ खेळतोय. नागाव, अन्विका नागाव अँड मोरबी 11 संघ, आणि त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. त्यांच्याकडे चांगले चांगले फलंदाज आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण थॉमसला पाहिलं, तदनंतर ओमकार पाटील खेळतात ऍज अ कॅप्टन, ऍज अ लीडर. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध त्यांना धावा काढाव्या लागतील सिद्धिविनायक धाकटेजीला. मैदानाच्या आतमध्ये आता इम्पॅक्ट प्लेअर येताना पाहायला मिळतोय, हे सांगत असताना पंच पाहायला मिळाले. बरीचशी आयकॉनची देखील चर्चा रंगली आणि उद्याच्या रात्रीमध्ये फरदीन काझी देखील येताना पाहायला मिळतोय मैदानात. उद्या देखील दादरपाडा संघामध्ये प्रशांत घरत आणि त्यासोबत फरदीन काझी एक मोठा खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. सर्वाधिक मोठे आयकॉन खरं या स्पर्धेमध्ये या क्रीडांगणाने बऱ्याच वर्षा अगोदर पाहिलेत. गोवा राज्यातून संघ आलेत. काल देखील आपण पाहायला गेला तर पश्चिम बंगाल, कोलकातावरून अगदी जगन्नाथ सरकार खेळताना देखील पाहायला मिळाला. सर्वाधिक मोठे आयकॉन या स्पर्धेनं पाहिलेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण सैबाज शेखला देखील पाहू शकतोय. पेठ गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आरसीसी पेठ राहतो की कातील, आणि यासाठी हे देखील गोलंदाज ओळखले जातात. पहिल्या षटकामध्ये संयम 10 आल्यात आणि गोलंदाजी ट्रॅकवर आता सैबाज शेख येताना पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आलाय. सैबाज शेख दाखल झालेत बॉलिंग करण्यासाठी. पेठचा खेळाडू आहे आणि पेठ म्हटल्यानंतर नाईट क्रिकेटसाठी खेळाडू हे नेहमीच ओळखले जात आहेत. शहबाज शेखचा पहिला बॉल, पहिलाच बॉल झोपून मारलाय फटका, कम्मालीचा फटका मारलाय. बॉल निघालाय मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. मृणाल वर्सोलकरच्या बॅट मधून आलाय उत्तुंग असा षटकार. आपण म्हणूयात की जशी अलिबागच्या समुद्र किनाऱ्याची आहे, अलिबागच्या निसर्गाची आहे, अलिबागच्या किल्ल्यांची आहे, आणि आता सध्या चिरल्याच्या मैदानामध्ये अलिबागच्या मृणाल वर्सोलकरची चर्चा पाहायला मिळते. कोलीवाडा अलिबाग मधील खेळाडू, पण कुत्ताच्या फटका पाहायला गेला स्वतः झोपला, पण चिरलं पाठवून दिलं मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. आलाय पहिल्याच बॉलवर षटकार. विपुलजी, पहिल्या मॅच मध्ये देखील मृणाल अशाच पद्धतीनं फटके खेळत होता. अल्टी पलटी फटके, कधी रिव्हर्स मारले, कधी स्वीप खेळले, बसून फटके मारले, आणि हा फटका देखील त्या स्टाईलचा होता. आणि अलिबाग तालुक्याची ओळख पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असताना सध्या मृणालला आपण पाहताय, त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. 7 बॉलचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 बनल्या. शहबाजचं भव्य स्वागतच केलंय, जो इम्पॅक्ट दाखल झालाय. IPL मध्ये देखील हे रूल पाहायला मिळतात. इम्पॅक्ट खेळाडूंचा वापर महत्वाच्या क्षणाला केला जातो. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, त्याच्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर शहबाज दाखल झालाय आणि त्याच्यावरती पहिल्याच बॉलवरती मोठा षटकार मारलाय. त्यामुळे आता सध्या सिद्धिविनायक धाकटेजुईच्या पाठीराख्यांचं लक्ष मृणाल वर्सोलकरच्या बॅटिंगकडे चांगलंच आहे. 4 बॉलमध्ये त्यांनी 11 काढल्यात. धावफलकाची गती आपण पाहताय 16 धावा. शहबाज तयार. पुढचा बॉल इनसाइड आउट. लाजवाब फटका. मागच्या बॉलवरती ताकद, या बॉलवरती नजाकत. बॉल निघालाय गोळीच्या वेगानं सीमा पार. 4 रन. प्रसिद्ध आहे आणि अनेक पर्यटक अलिबागला सध्या जाताना पाहायला मिळतात. पण तो अलिबागचा खेळाडू उरण तालुक्यामध्ये आलाय आणि त्याच्या बॅटिंगकडे तो मन मोहित अगदी करू लागलाय. चांगली बॅटिंग, चांगल्या बॉलला सन्मान. मागील 2 बॉलवरती 10 आल्या. शहबाजचा एक कमबॅक म्हणूया. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 10 मिळाल्या, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल.
जास्तीत जास्त धावा काढाव्या लागणार आहेत 5 षटकांची मॅच. कारण हा असा अटीतटीचा सामना आहे, इथे जिंकाल तर पुढे तुम्हाला खेळता येईल, अन्यथा पुढच्या मॅच मध्ये आव्हान तुम्ही राखू शकणार नाहीये. त्यामुळे हा सामना मृणाल वर्सोलकरला जिम्मेदारीने बॅटिंग करायची आहे का शहबाज शेख कमबॅक करतील. चांगला बॉल खोलात टाकलाय, यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, फिल्डर दूर आहेत का, दुसऱ्या धावेचा चान्स, हो निघालेत खेळाडू, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल पाहायला मिळाला, खेळाडूवरती थोडासा प्रेशर दिला, दबाव वाढवला आणि लगेच 2 धावा. कॉलिंग चांगलं राहिलं खेळाडूंमध्ये. अमितचं देखील कौतुक करूया, त्यानं कॉल केला की 2 मिळू शकतात मृणाल आणि इथे 2 धावा घेण्यामध्ये दोन्ही खेळाडू सक्षम राहिलेत. 2 धावेनं धाव फलकावरती 22 धावा. चांगली पार्टनरशिप सध्या सह्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकेट आली नाहीये, पण आता मैदानाच्या आतमध्ये धावा देखील बनवतात. एका बाजूला अमित पाटील साथ देते, दुसऱ्या बाजूला पण मृणाल वर्सोलकरला देखील पाहतोय, तो देखील चांगले फटके सजवतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल लोअर फुल टॉस, रिव्हर्सचा दणका दिलाय, स्विच हिट केल्या बॉलला, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. बॉल चाललाय बाउंड लाईनच्या दिशेनं आणि पंच सांगत असताना या बॉल वरती 4 धावा, टोटल 5 धावा मिळतात 5. त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. हाईट पॅक आता तपासलं जाईल की योग्य ती डिलिव्हरी आहे की नक्की चेंडू डिलिव्हरी कुठं झाला, किटून फटका खेळला आणि त्यानंतर नक्की या फटक्यावर धावा देखील किती मिळाल्यात हे सर्व काही तपासायचं आहे. आणि इट्स अ नो बॉल, नोचा इशारा आलाय आणि या चेंडूवर मागील चेंडूवर 5 धावा देखील पाहायला मिळतात. उरण तालुक्यामध्ये सध्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धा अनेक होताना पाहायला मिळाल्या, पण आपण सेम हा देखील उल्लेख केला की उरणच्या नाईट क्रिकेटचा जन्म चिरल्या गावामध्ये दीपक शेठ पाटील यांनीच केलाय. आणि स्पर्धा नुसती ठेवायची नाही, ती देखील दर्जेदार 7 कॅमेऱ्यासह सर्वाधिक मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय. एक एलईडी स्क्रीन पाहायला मिळतात, समोर तुमच्या अनेक साऱ्या चेस गर्ल पाहायला मिळतात, लावण्यवती पाहायला मिळतात, अनेक दर्जेदार समालोचक आणि त्यासोबत 24 लाईव्ह इव्हेंट्स त्यांचं देखील आपण सिलेक्ट करूया. त्याच्यासोबत आमची प्रणयजी मात्रे असतील, पवनजी राठोड असतील आणि जेपी पॅनेल ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असतात, त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. मागील चेंडू मिळाला गेल्या धाबा 5. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल, शहबाज महागडाच ठरलाय. ओ फ्रीटचा बॉल, बॅट चेंज, मागे चाललाय बॉल, चांगली वापसी, चांगल्या पद्धतीनं हा चेंडू रिलीज करत असताना हा चर्चा केली आपण विपुलजी की सर्वाधिक मोठं आयोजन या विभागामध्ये पहिल्यांदाच हे घडते की दोन्ही तालुक्यांना एकत्रित करण्यात आल्या. या क्रीडांगणामध्ये आपण एका तालुक्याची स्पर्धा पाहिली, उरण तालुक्याला प्रेझेंट करणारे खेळाडू उरण तालुक्यातील खेळाडू खेळले, परंतु या वर्षी उरण पनवेलचे खेळाडू देखील या क्रीडांगणामध्ये खेळतात आणि 9 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. त्यामुळे स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता सोडली नाहीये, प्रत्येक गोष्टीची पूर्तता आयोजकांनी राखली. मॅच कडे लक्ष वेधूया. शेवटचा बॉल आहे, 27 धाबा बनल्यात. एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, चॉक केला बॉलला, शेवटचा बॉल चांगला पडलाय, परंतु थोडासा नाराज आहे शहबाज. जी लाईन त्याची अपेक्षित होती ती पाहायला मिळाली नाहीये, परंतु शेवटचे मागील 2 बॉल परफेक्ट यॉर्कर, मृणालला शांत ठेवला मागील 2 बॉल वरती. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय, 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. विकेटचं खातं उघडूच दिलं नाहीये आणि सिद्धिविनायक धाकटेजी संघ पोहोचलाय बिनबाद 27. चला आपण सध्या स्क्रीनवर पाहू शकताय राधे दीपक शेठ पाटील यांना, ज्यांच्या नावाची शृंखला राधे एंटरप्राइजेस. लल्ला शेठला आपण सध्या मैदानाच्या सध्या व्यासपीठावर पाहू शकताय, ज्या नावानं अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये राधे एंटरप्राइजेस नाव पाहायला मिळालं. क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील राधे एंटरप्राइजेस, जेव्हा दीपक शेठ पाटील यांच्या सुपुत्री नावावर अनेक सारे बैलगाडा देखील शर्ती पाहायला मिळत असतात, क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळत असतात आणि हे देखील आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. दीपक शेठ पाटील यांचे सुपुत्र आणि संतोष शेठ पाटील यांचे सुपुत्र जयदीप शेठ संतोष शेठ पाटील यांना आपण सध्या स्क्रीनवर पाहू शकता. ही इव्हन जोडी आहे राधे एंटरप्राइजेस. राधेचं क्रीडांगण हा देखील आपण उल्लेख करूया. राधेचं क्रीडांगण आणि त्याच क्रीडांगणमध्ये रंगलाय हा नाईट क्रिकेटचा हा दमदार सोहळा. राधे यांना आपण स्क्रीनवरती पाहता. सन्माननीय आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब, सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब, संतोष शेठ पाटील साहेब यांच्या स्वप्नातील साकार होणारी स्पर्धा. आणि याच दरम्यान आम्ही विनंती करतोय सिद्धिविनायक धाकटेजी संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय आकाशजी गरत, आपण प्लीज मंचावरती यावं, ज्यांच्या माध्यमातून सिद्धिविनायक धाकटेजी संघ उभारण्यात आला.
अनेक साऱ्या संघांना पुरस्कर्त्याची भूमिका, सुशांत मोकलवरती प्रचंड प्रेम आणि अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये आपण उरण प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली, रायगड प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये आकाश आत्माराम घरत यांचं योगदान पाहायला मिळालंय. आकाशजी, याबा आपण आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. धावपडा धाबा लागले गेले ते 27 धावा पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर जीवित पवार येताना पाहायला मिळाले. पहिला चेंडू जिनीत पवार येताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू अगदी निर्धाव देखील टाकला. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील वळवला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आपण विनंती करूया सिद्धिविनायक धाकटी संघाचे संघमालक आकाश आत्माराम घरत यांना आपण विनंती करतोय. बऱ्याचशा मोठमोठ्या लीग मध्ये, मग आपण म्हणूयात उरण प्रीमियर लीग, 6 ग्रामच्या प्रीमियर लीग, आता उरण पडले प्रीमियर लीग, धाकटीजी प्रीमियर लीग मध्ये देखील आणि पेन प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांच्या मालकीचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो आणि त्यांना आपण विनंती करतोय. मागील मॅच मध्ये देखील अशीच परिस्थिती विपुलजी पाहायला मिळाली. विकेट्स देत नाहीयेत सिद्धिविनायक धाकटेजीचे खेळाडू, परंतु या गोष्टीकडे देखील त्यांना लक्ष देणं गरजेचं आहे की धावा देखील काढाव्या लागतील, कारण फक्त 27 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच अवस्था. सध्या सिद्धिविनायक धाकटेजी संघाचे पुरस्कर्ते आकाशजी घरत यांचं आगमन, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 2.2 बॉलचा खेळ, 27 धावा. टेप बॉलचा सध्या खेळ मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल टॅप केलाय, बॉलला टेप बॉलनं एक सिंगल इथे घेण्यात आले आणि एका धावेने धाव फलकावरती 28 धावा. ओमकार पाटीलला देखील हे ठाऊक आहे ही मॅच डू ऑर डाय, जिंकणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये. परंतु मृणाल वर्सोलकर 10 बॉल मध्ये 19 त्यांनी काढल्यात. धाव फलकावरती 28 धावा. टेप बॉलचं षटक आहे आणि इथे धावांसाठी थोडीशी धावाधाव करावी लागली. दीक्षा राणे आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी संघमालक संकेत मात्रे, दिनेश ठाकूर यांना आम्ही इन्व्हाइट करतो आपण मंचावरती. त्यांचं देखील आगमन पाहायला मिळत आहे. दिनेशजी ठाकूर, गणेशजी ठाकूर, मनोज मस्केरा सर्वांना विनंती असणार आपण प्लीज मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2.3 बॉलचा खेळ संपला. सिद्धिविनायक धाकटेजी टीम मागच्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धाबा बनल्या, पण तो टेप बॉल जसा आलाय थोड्याशा अडचणी वाढल्यात या ओव्हरमध्ये. का मृणाल वर्सोलकर बॅट चेंज, मागे चाललाय बॉल, मागे क्षेत्ररक्षक वारंवार टेप बॉल वरती पाहायला मिळालाय. का कदाचित हे प्रत्यय देखील विपुलचे आपल्याला आलं असेल की जेणेकरून जेव्हा जेव्हा टेप बॉलनं बॉलिंग करतायत गोलंदाज, तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात मागे बॉल येताना पाहायला मिळालेत. आणि ही चांगली प्लॅनिंग आहे. गोलंदाज कॅप्टन एक मागे खेळाडू त्यांनी सुरक्षेसाठी लावलाय. मिळाली फक्त 1 धाव. पहिल्या रात्रीमध्ये विनीत माळी जो मानकुलीचा खेळाडू आला होता त्यानं अगदी 4 चेंडूवर 4 षटकार टेप बॉलवर मारले होते आणि त्याच्यानंतर जास्त लांबची फटकी कोणत्याही आयकॉनला मारता आली नाहीयेत. पुढचा बॉल, यावेळीचा हा बॉल अलॉंग द कार्पेट खालून खेळून काढला. एक सिंगल. एकीला महत्व राहिले या ओव्हरमध्ये. रन्स मोठ्या प्रमाणात काढू दिल्या नाहीयेत, बाउंड्री आली नाहीये, त्यामुळे खेळाडू कक्षामध्ये थोडस टेन्शन वाढलंय. धाव फलकावरती धावा 30 धावा. हा उल्लेख आपण केला की 5 षटकांची सध्या मॅच आहे. अंडर प्रेशर मॅच, दबावाचा सामना, जिंकणं गरजेचं या मॅच मध्ये. त्यामुळे 55-58 ची प्रतीक्षा सिद्धिविनायक धाकटेजुईच्या साऱ्याच खेळाडूंना पाठीराख्यांना. का ती पाठीराख्यांची पूर्तता मृणाल करून देईल का? धाव फलकावरती 30 धावा. 2.5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल आहे ओव्हर क्रमांक 3. चांगलं षटक आलंय तिसऱ्या षटकामध्ये जिनीत पवार. चांगला बॉल, चांगला बॉल. हे षटक चांगलं पाहायला मिळालंय. अक्षरशः या ओव्हर मध्ये रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी राहिलाय जिनीत पवारची पॉवरफुल बॉलिंग. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. आणि पाहता पाहता 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सिद्धिविनायक धाकटेजी टीमची धाव संख्या 3 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती लागल्यात 31 धावा. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र उरण पनवेल प्रीमियर लीगचा महासंग्राम. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मॅडीकडे, त्यांच्याकडे जाऊया आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. क्रिकेटची प्रचंड आवड जोपासली अनेक वर्ष दीपक शेठ पाटील साहेबांचा खेळ चिरलेच्या प्रेक्षकांनी पाहिला. आणि त्याचबरोबर पाहायला गेला तर राधेच्या क्रीडांगणामध्ये उरणच्या नाईट क्रिकेटचा जन्म ज्यांनी निर्माण केला ते सन्माननीय आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब, सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब. आणि या वर्षी प्रथमच हे घडते उरण पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब ज्यांच्या स्वप्नातील साकार होणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक सध्या जोडले गेले. जिथे जागा मिळेल विपुलजी तिथे प्रेक्षक बसलेत आणि मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. मागील
10-12 वर्ष मागे गेला तर याच क्रीडांगणामध्ये सर्वाधिक मोठ्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धा दीपक शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या, जिथे 4 व्हीलर कार अनेक वर्षाची प्रतीक्षा पुन्हा एकदा प्रेक्षकांना होती आणि या वर्षी देखील तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठं पारितोषिक 4 व्हीलर कार बाईक तुम्हाला पाहायला मिळते. अनेक मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. संपूर्ण भारतातील टेनिस क्रिकेट विश्वामधील आयकॉन खेळाडू प्रत्येक टीम मध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी ही दमदार स्पर्धा. चौथ्या षटकाला करूया सुरुवात. बसून खेळण्याचा प्रयत्न. हव्या तितक्या धावा येत नाहीयेत. मगासपासून मृणालचा आपण खेळ पाहताय. सुरुवात त्यानं चांगली केली, परंतु मागील 5-6 बॉल पाहायला गेलं तर स्ट्रगल त्याचा वाढलाय. का कदाचित इथे विकेट मिळू शकेल का प्रतिस्पर्धी टीमला, कारण धावाच बनत नाहीयेत. 32 धावा धाव फलकावरती. 3.1 बॉलचा खेळ संपलाय. सौरभ ठोकल दाखल झालाय बॉलिंगच्या उंबरठ्यावरती आणि सौरभ ठोकलचं हे षटक मागच्या ओव्हरमध्ये जसा दबाव वाढवलाय तो दबाव त्याला कायम राखायचा आहे, परंतु प्रतिस्पर्धी टीम सिद्धिविनायक धाकटीची त्यांना धावा काढाव्या लागतील या ओव्हरमध्ये. शेवटचे 11 बॉल. मिस टायमिंग. विकेट बद्दल चर्चा का, विकेट होईल का संपादित. ओ, दोन खेळाडूंच्या मधोमध तिकडे खेळाडू सांगतायत तू यायला हवा होता, कॉल केला नाहीये आणि इथे मिसफील्ड. धावा मिळतील 2. बॅकअप नव्हतं. 2 धावा पूर्ण झाल्यात. तालमेळ हवं क्रिकेटमध्ये. तुम्ही फिल्डिंग करत असताना फिल्डिंगचा दर्जा फार महत्वाचा आहे विपुलजी. फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला उंच व्हावा लागतो. मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुमच्याकडून अशा फिल्डिंगची अपेक्षा नाहीये. दोन्ही खेळाडूंच्या मधोमध बॉल पडला, जिथे 2 मिळाल्या. गोलंदाज सौरभ थोडासा नाराज आहे, कारण त्याला मिळाली असती विकेट. तिथे कॅच ड्रॉप झाल्या. धावफलकावरती 34 धावा. 3.2 बॉलचा खेळ. मृणाल वर्सोलकर आणि त्याच्या सोबतीला अमित पाटील. इथे विकेटची चान्स संधी पुन्हा एकदा, परंतु थोडासा पुढे पडल्या. 1 रन्स इथे देखील मिळेल धावफलकावरती. थेंबे थेंबे तळेसाचे एक धाव. एक धावेनं तेवढे खुश नसणार आहे सिद्धिविनायक धाकटीजी, कारण हा महत्वाचा सामना खेळतात. मागच्या मॅच मध्ये रोहित घरातला आपण सलामीसाठी पाहिला. तो टीमचा लीडर आहे, परंतु या मॅच मध्ये अमित पाटील वरती त्यानं विश्वास दाखवला आयकॉन मृणाल वरती. सुरुवात चांगली आली. असं वाटलं की 5 ओव्हरमध्ये 65-70 देखील बनू शकतील, कारण 2 ओव्हरमध्ये रन्स 27 होत्या. मागच्या ओव्हरमध्ये 4 धावेनं दबाव वाढवलाय. ओ, हा बॉल अपस्टम्पच्या बाहेर चालला. अंपायर इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. गोलंदाजानं विकेट किपर कडे पाहिलं का रिव्ह्यूची मागणी करावी, परंतु विकेट किपर अगोदरच सांगितलं बाहेर चाललाय बॉल आणि त्याच्यामुळे इथे एक्स्ट्रा रन. धावफलकावरती धावा लागल्या 36, 36. अनेक वेगवेगळ्या गावागावांमधील खेळाडू खेळतात. लोकसंख्येनं उरण तालुका, अनेक गावं उरण तालुक्यामध्ये आहेत. पनवेल तालुका देखील तेवढाच मोठा आहे. क्रिकेटची 2 महासत्ता असणारी तालुका सध्या खेळताय. तो क्रॅकिंग स्ट्रोक गोळीच्या वेगाने निघाला. आता चान्सच नाहीये. बॉल चालला सीमा पार. 4 रन. क्रॅकिंग ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला गोळीच्या वेगानं सीमा पार. मृणाल वर्सोलकर लढत असताना पठ्ठ्या खेळाडू. 14 बॉल 26 वरती बॅटिंग. हेच करायचं. मागील काही बॉल स्ट्रगल वाढला आणि पुढच्याच बॉल वरती सांगितलं येथे पराभवाची फिकीर केली कोणी, संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्मलोय आम्ही, आणि तो संघर्ष हवा होता सध्या सिद्धिविनायक धाकटीजीला. पुढचा बॉल. ओ, रिवर्स मारण्याचा प्रयत्न. मागून अपील. सर्व खेळाडू उत्साहित आहेत आणि तिकडे बॅट्समन स्तब्ध राहिले. चान्स. अपील. उत्साहित होते खेळाडू. आत्मविश्वास नव्हता अपील मध्ये. बॉल येईल डॉट. आय थिंक 15 बॉल खेळल्या मृणाल आणि 15 बॉल मधून 7 ते 8 बॉल रिव्हर्स खेळण्याचा त्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. कदाचित अशा फटक्यांसाठी प्रॅक्टिस देखील तो चांगला करत असेल, सराव त्याचा चांगला राहिला असेल. असे फटके खेळण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास लागतो. कदाचित एखादा फटका बॅट्समन रिव्हर्स खेळतो, परंतु 7 ते 8 बॉल आतापर्यंत मृणाल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हा देखील उल्लेख करूया की कदाचित त्याचा तो स्ट्रॉंग झोन असावा. 40 धावा. शेवटचा बॉल आहे. ओव्हर क्रमांक 4. ओव्हर द विकेट न गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल झोपून मारलाय. गॅप मध्ये चाललाय. चान्स नाहीये. एका टप्प्यानं बॉल चाललाय सीमा पार. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस डबल चौका. 44 धावा सिद्धिविनायक धाकटीजीच्या. मागच्या षटकामध्ये 4 आल्या, परंतु या षटकामध्ये रन्स आल्या 13 आणि 4 षटकांच्या अखेरीस 44 धावा.
चला उद्याच्या रात्रीच्या आपण सध्या लॉट देखील पाहू शकता ऑन द स्क्रीन. चॅलेंजर चिर्ले आणि त्यांच्या विरुद्ध मल्हार अँड गोल्ड एमडी कारगर प्रतिष्ठान उल्बेनोड एका बाजूला सार्थक घरत आणि त्यामध्ये आपल्याला योगेश पेनकर महाडचा फायटर जेट खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्या देखील एक अलिबागचा तुम्हाला आयकॉन पाहायला मिळेल. अक्षय पाटील मोन्याला तुम्ही प्रसाद घरेच्या संघामध्ये पाहणार आहात. तर दुसऱ्या बाजूला मीर अँड मयूर स्पोर्ट कुंडेवाड अँड निशांत इलेव्हन दादरपाडा त्यांच्यामध्ये आपण बालाला पाहू शकता आणि त्यांच्यामध्ये आयकॉन प्रशांत घरत पाहू शकता आणि दुसऱ्या बाजूला क्रीबा अँड निशांत इलेव्हन दादरपाडा त्यामध्ये तुम्हाला प्रसन्न पाटील आणि आयकॉन फरदीन काझी देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्या देखील तेवढेच मोठे दिग्गज आयकॉन तुम्हाला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण भारतामधील आयकॉन खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी दर्जा निर्माण केला ते आयकॉन खेळाडू खेळतात. आज आपण मृणालला पाहत आहे. महेश नानगुडे पुणेवरून आलेत खेळण्यासाठी. शेवटचं षटक आहे 5 षटकांची मॅच. इथे फुलटॉस बॉलवरती फायदा उचलता आला आणि एक सिंगल एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्यात 45-45 धावा. त्याच्यानंतर 2 सामने आणखीन आपल्याला पूर्ण करायचे आहेत. सध्या चौथी मॅच आजच्या दिवसामधील आपण पाहता. सिद्धिविनायक धाकटे जुई आणि त्यांच्या विरोधात दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी हा संघ खेळताना पाहायला मिळतो. विकेट्स दिलीच नाहीये. धावफलकावरती 45 धावा मोठी पार्टनरशिप बनताना पाहायला मिळते. 16 बॉल मध्ये मृणाल वर्सुलकर यांनी 30 धावा जमा केल्यात. मागच्या मॅच मध्ये 19 बॉल खेळत असताना 28 काढल्या. दोन्ही मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची फटकेबाजी मृणाल करताना पाहायला मिळाल्या. परंतु कधी कधी एकट्या पट्ट्यानं लढत असताना दुसऱ्या पट्ट्याला देखील साथ द्यावी लागते. अमित पाटील 10 बॉल मध्ये 10 जमा करू शकला. त्यामुळे धावांचा प्रश्न तिथे पडला. 45 धावा. आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पलटाय. चेस थोडीशी मोठी आहे. एक सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा पलटवार. थ्रो पोहोचेपर्यंत 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावेनं संघाची धाव संख्या 47 धावा. हे क्रीडांगण फार महत्वाचं राहिलंय. अनेक खेळाडू जे म्हणतात की राधेच्या क्रीडांगणामध्ये आम्हाला कधी खेळता येईल. खास करून या स्पर्धेमध्ये आयोजकांचं आपण कौतुक करूया. उरण पनवेलमध्ये संघाला एकत्रित करण्यात आल्या. विजया दीपक शेठ पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. दीपक शेठ पाटील साहेब म्हटल्यानंतर गाडा मालकीन रुधिया दीपक शेठ पाटील चिर्ले यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. अंपायर शॉर्ट रन साठी रिव्ह्यू करण्यात आला. ओके. दीपक शेठ पाटील साहेबांच्या कल्पक बुद्धीतून साकारली जाणारी ही स्पर्धा सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब, सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब साऱ्यांचंच योगदान प्रचंड मोठे आहे. आणि जे क्रिकेट जगले त्यांनाच ठाऊक असतं की आयोजन कसं करायला हवं. आणि आयोजनाला तोडच नाहीये. सर्वाधिक मोठं आयोजन या विभागामध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा आपण पाहताय. सध्या रिफर करण्यात आल्या. चला 2 धावा कंप्लीट असणाऱ्या. बॅट प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचली हे सांगत असताना टीव्ही अंपायर्स. त्यामुळे 2 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या तुम्ही पाहताय. बॅटचा या काहीसा भाग पुढे गेला लाईनच्या आणि त्याच्यामुळे या 2 धावा आपण ग्राह्य धरूया. या 2 धावेनं धाव फलकावरती 47 धावा. हेच म्हणत असतील ओंकार देखील की 55च्या आतमध्ये रोखता आलं तर चांगलं पडेल. परंतु प्रतिस्पर्धी टीम सिद्धिविनायक धाकटेजुईचे कर्णधार हीच अपेक्षा करणार आहेत का कदाचित तिथे 2 बाउंड्री स्ट्रोक आले तर धावांची अडचण दूर होईल. 47 बनल्या. 4.2 बॉलचा खेळ संपल्यानंतर अद्यापही 4 बॉल. परंतु मृणाल वर्सोलकर कडे लक्ष का तो 2 मोठे फटके देईल का या सत्रामध्ये. पुढचा बॉल इनसाइड आउट खेळलाय. फटका चांगला गॅप मध्ये चाललाय. खेळाडू कुणी नाहीये. कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे मृणालचा वार. सारेच गारेगार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहत्या. अनिकेत उलवेकर साहेब यांचं देखील आगमन स्क्रीनवरती. दीपक शेठ पाटील साहेबांचे लाडके जावई बापू रुधिया हिला देखील आपण स्क्रीनवरती पाहत्या. बैलगडा मालकीन यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. दीपक शेठ सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब यांची सुकन्या. आणि याच क्रीडांगणामध्ये आपल्या लाडक्या सुकन्याचा विवाह सोहळा राजेशाही थाटामध्ये पार पाडण्यात आला होता. सन्मान दीपक शेठ पाटील साहेबांचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. क्रिकेटमध्ये देखील प्रेक्षक विसरू शकणार नाहीयेत. दीपक शेठ पाटील साहेबांचं योगदान. राधे एंटरप्राइजेस या नावाने संघ त्यांचा अनेक वर्ष खेळत आलाय.
ओ रिव्हर्स खेळलाय इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय सीमारेषा पार. डबल पंचा स्कोर बोर्ड वरती लागलाय. मृणाल वर्सोलकर धावांची गती वाढवत असताना मै हूं ना हे सांगत असताना आणखीन एक चौकार. तस 50 धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूला सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेबांचा लकी नंबर 3006 अर्थात 3006 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि इथे हा फटका बॉल निघाला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4-4-4 कडक बॅटिंग सुरू आहे. लगातारचा तिसरा चौकार. धावा पूर्ण झाल्या तर अर्थातच 3006 रुपयाचं आर्थिक पारितोषिक खेळाडूला दिलं जाईल. आणि सध्या 44 वरती बॅटिंग करतायत मृणाल. चांगल्या दर्जेदार पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळाले. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळल्या क्षेत्ररक्षक त्यांना 50 पूर्ण होऊ शकल्या नाहीयेत, परंतु हे दिलेले योगदान हे फार महत्वाचं आहे. दुसऱ्या धावेचा पलटवार 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. आणि ते पाहता पाहता 2 धावेवरती हे सत्र समाप्त होईल. परंतु बॅटिंग आवडली असेल मृणालची तर टाळ्या उद्या. दमदार बॅटिंग आणि त्याच्याच बॅटिंगच्या जोरावरती 61 बनल्यात. 21 बॉल मध्ये 46, 1 षटकार 6 चौकार, 219 स्ट्राईक रेटना हा खेळाडू खेळताना पाहायला मिळालाय. ऍज अ आयकॉन अलिबागचा खेळाडू मृणाल वर्सोलकरनं अवघ्या 21 बॉल मध्ये 46 काढल्या आणि धावांची गती पूर्ण केली.